सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरू करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात कुणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी खूपच सक्रिय असाल आणि प्रत्येक काम तुमच्या देखरेखीखाली कराल, ज्यामुळे तुमचे शत्रू देखील तुमच्या नजरेतून सुटू शकणार नाहीत. याचा फायदा म्हणजे आज तुमचं कोणतंही काम बिघडणार नाही. जे लोक नोकरीच्या शोधात आहेत त्यांना आज एखादी चांगली बातमी नक्कीच मिळेल, ज्यामुळे त्यांना फार आनंद होईल. कौटुंबिक व्यवसाय करणाऱ्या लोकांना आज अपेक्षित यश मिळेल, ज्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती सुधारेल. आज तुमच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीची प्रवृत्ती अचानक बिघडल्यानं तुम्ही थोडे चिंतेत असाल. आज नशीब 97% तुमच्या बाजूने असेल. आज तुम्ही भगवान विष्णूंच्या मंदिरामध्ये हरभरा डाळ आणि गूळ पिवळ्या वस्त्रामध्ये बांधून अर्पण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात तुमच्या आरोग्याबाबत तुम्ही जागरूक राहायला लागेल, कारण कोणतेही आजार असतील तर ते औषध उपचारांसह योग्य उपचारांसह तुम्ही बरे करू शकता. त्यामुळे वेळीच डॉक्टर आणि तज्ज्ञांचा सल्ला घ्या. कुटुंबियांसह काही धार्मिक कार्यक्रमामध्ये तुम्ही सहभागी होऊ शकता, ज्यामध्ये तुमचे काही पैसेही खर्च होतील. आज तुम्ही सांसारिक सुखासाठी काही पैसे खर्च करण्याचा विचार कराल, परंतु आज तुम्हाला तुमचं उत्पन्न लक्षात घेऊन खर्च करावा लागेल. अन्यथा भविष्यामध्ये तुम्हाला तुमच्या आर्थिक स्थितीमुळे अडचणींना सामोरं जावं लागू शकतं. आज नशीब 93% तुमच्या बाजूने असेल. सकाळी तांब्याच्या भांड्यातून तुम्ही सूर्याला अर्घ्य अर्पण करावं. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात आजचा दिवस तुमच्यासाठी व्यस्त दिवस असेल. तुमच्या व्यस्त वेळापत्रकामुळे तुमच्या कुटुंबातील सदस्यांसाठी तुम्ही वेळ काढू शकणार नाही, ज्यामुळे तुमची मुलं तुमच्यावर नाराज होऊ शकतात. असं झालं तर त्यांना व्यवस्थित समजावून सांगा. व्यवसायामध्ये आज तुमचे काही शत्रू चक्क तुमचे मित्र बनतील आणि तुमच्या आसपास असतील, त्यामुळे आज तुम्हाला त्यांना ओळखावं लागेल. आज व्यवसाय करणाऱ्यांना जितका आर्थिक फायदा वाटला तितका मिळणार नाही, त्यामुळे त्यांचं मन मात्र थोडं अस्वस्थ होईल. त्यामुळे आज संध्याकाळी तुम्ही कुटुंबासोबत थोडासा वेळ व्यतीत करावा. आज नशीब 82% तुमच्या बाजूने असेल. आज तुम्ही गणपतीला दुर्वा अर्पण करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात आज तुम्ही जोडीदारासोबत चांगला वेळ व्यतीत कराल, त्यामुळे तुम्हाला फार आनंद होईल आणि मानसिक शांती मिळेल. आज जर तुमचा जोडीदाराशी काही वाद होत असेल तर तुम्ही जोडीदारासोबत त्या समस्या सोडवण्यासाठी यशस्वी व्हाल. आज संध्याकाळी नातेवाईकांच्या घरी जाऊन काही समस्या असतील तर त्या संदर्भामध्ये तुम्ही चर्चा कराल. आज तुम्हाला कौटुंबिक व्यवसायामध्ये तुमच्या जोडीदाराच्या सल्ल्याची गरज पडेल आणि तो सल्ला तुम्ही घ्या, म्हणजेच फायदा तुमचाच होईल. तुमच्या योजना यशस्वी होणार आहेत. आज भाग्य 65% तुमच्या बाजूने असेल. आज तुम्ही श्री गणेश चालीसेचं पठण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की तुमचे विरोधक आज तुमच्या अवतीभोवती सक्रिय असतील, त्यामुळे तुम्ही थोडे विचलित व्हाल, परंतु विरोधकांकडे दुर्लक्ष करा आणि तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा. अन्यथा तुम्ही त्यांची टीका पाहत राहाल आणि तुमचं काम मात्र ठप्प होऊन जाईल. आज संध्याकाळी तुम्ही आईसोबत कुठे बाहेर जाऊ शकता. आज तुमचे विचार तुम्ही कोणाशी तरी शेअर कराल आणि बोलण्याचा तुम्हाला चांगलाच फायदा होऊ शकतो. फक्त तुमचे विचार कोणाशीही शेअर करण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा. आज लव्ह लाईफ छान असेल. काही भांडण झालं असेल तर ते देखील दूर होईल. तुमचं नातं हे अधिकच वृद्धिंगत होईल. आज नशीब 71% तुमच्या बाजूने असेल. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही पांढऱ्या चंदनाचा तिलक लावून तांब्याच्या भांड्यातून शिवपिंडीवरती जल अर्पण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज विद्यार्थ्यांसाठी चांगला दिवस आहे. विद्यार्थ्यांना नवीन अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर त्यांच्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. आज विद्यार्थ्यांना शिक्षकांकडून पाठिंबा आणि सहकार्य दोन्ही मिळेल, ज्यामुळे त्यांना आनंद होईल. आज जर तुम्ही एखाद्याच्या सल्ल्यानं पैसे गुंतवत असाल तर ते तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकतं आणि म्हणून पैशांची गुंतवणूक करताना सावधगिरीने गुंतवणूक करा किंवा तज्ज्ञ व्यक्तीचा सल्ला घ्या. अन्यथा भविष्यामध्ये तुमचे पैसे हे बुडू शकतात. आज नशीब 73% तुमच्या बाजूने राहील. आज तुम्ही गाईला गूळ खाऊ घाला. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात
जर तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये काही बदल करण्याचा विचार करत असाल तर ते तुमच्यासाठी आज फार चांगले राहील. आज तुम्ही व्यवसायासाठी तुमच्या वडिलांचा सल्ला घेऊ शकता. जर तुम्ही असं केलं तर ते तुमच्यासाठी फायदेशीर असेल. तुमच्या कुटुंबामध्ये काही कलह निर्माण झाला असेल तर तो टाळण्याचा किंवा कमी करण्याचा तुम्ही प्रयत्न करा, अन्यथा तुमच्या नात्यामध्ये दुरावा येऊ शकतो. आज जर तुम्ही तुमच्या सासरच्या व्यक्तींकडून पैसे उधार घेण्याचा विचार करत असाल तर थोडं थांबा. आज नशीब 62% तुमच्या बाजूने असेल. आज तुम्ही भगवान विष्णूंची पूजा करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला कुटुंबातील सदस्यांमध्ये सामंजस्य राखण्यात अडचण येईल, त्यामुळे तुमच्या कुटुंबातील एखाद्या प्रिय व्यक्तीशी तुमचा वाद होऊ शकतो. आज चांगली किंवा वाईट बातमी जरी तुम्ही ऐकली तरी तुमच्या बोलण्यातला गोडवा मात्र तुम्हाला कायम ठेवावा लागेल. नोकरी करणाऱ्या लोकांना आज एखादी चांगली बातमी मिळेल, ज्यामुळे तुम्हाला आनंद होईल, परंतु कौटुंबिक समस्येपुढे तुम्ही थोडे चिंतेत असाल. आज नशीब 69% तुमच्या बाजूने राहील. यासाठी तुम्ही दररोज बजरंग बाणाचं पठण करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ असून घरात एखादं धार्मिक कार्य होऊ शकतं, ज्यामध्ये कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र येतील. या कार्यक्रमात तुम्ही कोणत्याही व्यक्तीला असं काही बोलणार नाही ज्यामुळे घरामध्ये वाद होऊ शकतात. तुमच्या वाणीवर कंट्रोल ठेवा. या संदर्भात आज तुम्हाला खास काळजी घ्यावी लागेल. आज तुम्ही कोणत्याही संस्था, बँका इत्यादींकडून कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर ते तुम्हाला सहज मिळेल. नोकरीच्या शोधात असलेले लोक आज निराश होतील, त्यामुळे त्यांची चिंता वाढेल. आज नशीब 77% तुमच्या बाजूने असेल. तुम्ही आज भगवान विष्णूंना बेसनाचे लाडू अर्पण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साही असेल. आज तुम्ही कोणतेही काम कराल तर त्यात तुम्हाला सकारात्मक परिणाम पाहायला मिळतील, परंतु जर तुम्ही नकारात्मक विचारांना तुमच्या मनामध्ये प्रवेश दिला तर मात्र तुमच्या मार्गामध्ये अनंत अडचणी येतील. आज संध्याकाळी तुमचा एखादा मित्र तुम्हाला भेटायला येऊ शकतो. आज तुमचा एखाद्या नातेवाईकाशी वादही होऊ शकतो, ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या बोलण्यावर मात्र नियंत्रण ठेवावं लागेल. जर तुमच्या वडिलांना तब्येतीसंदर्भात काही समस्या असेल तर ती आज वाढू शकते. असं झाल्यास तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागेल, अन्यथा भविष्यामध्ये त्याचा तुम्हाला त्रास होऊ शकतो. आज नशीब 84% तुमच्या बाजूने असेल. आज तुम्ही मुंग्यांना पिठाचे गोळे खाऊ घाला. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस तुमच्यासाठी सावधगिरीचा असेल. आज पैशांचा व्यवहार करताना तुम्हाला सावध राहावं लागेल. जर तुम्ही असं केलं नाही तर भविष्यामध्ये तुमच्यावर मोठं कर्ज होऊ शकतं, कारण आज जर तुम्ही एखाद्याला पैसे दिले तर तुमचे पैसे बुडण्याचे खूप जास्त चान्सेस आहेत. त्यामुळे आज कोणत्याही पैशांचा व्यवहार करण्यापूर्वी तुमच्या भावाशी बोला. परदेशामध्ये काम करणाऱ्या लोकांना आज चांगली बातमी मिळेल. विवाहयोग्य लोकांसाठी चांगले प्रस्ताव येतील, ज्यांना कुटुंबातील सदस्य मंजूर करू शकतात. आज नशीब 66% तुमच्या बाजूने असेल. तुम्ही आज श्री शिवचालीसेचं पठण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस मीन राशीसाठी लाभदायक आहे. आज तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीसाठी कठोर परिश्रम करताना दिसताल आणि व्यवसायासाठी एखादा करार देखील तुम्ही निश्चित कराल, ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या नातेवाईक किंवा मित्रांचं सहकार्य मिळू शकेल. आज कुटुंबातील सदस्यांशी तुमचे संबंध सुधारतील, ज्यामुळे तुम्ही आनंदी असाल. आज मुलांसोबत तुम्ही तुमच्या इच्छा व्यक्त करू शकता, ज्यामुळे तुमच्या मनावरचं ओझं हलकं होईल. आज तुम्ही व्यवसायातील नफ्यामुळे आनंदी असाल आणि तुमच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी काही पैसे खर्च कराल. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. सकाळी तुम्ही भगवान सूर्यनारायणाला अर्घ्य अर्पण करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं राहणार आहे आजचं राशी भविष्य आणि प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही चढ उतार हे येणार आहेत, परंतु आयुष्य हे असंच असतं मित्रांनो. तर मित्रांनो, आजचा हा दिवस तुमचा कसा जाईल हे तर तुम्ही जाणून घेतलंच, परंतु एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जर आज तुमच्या नशिबामध्ये काही चांगलं घडलं नाही याचा अर्थ आपला नशिबावरती विश्वास नसावा असं होत नाही. कारण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये चढ उतार येतात, त्यामुळे आज जर काही वाईट घडलं तर उद्या नक्कीच काही ना काहीतरी चांगलं घडेल, यावर आपला विश्वास असला पाहिजे. तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.